मित्रांनो नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनल. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्या लागली सबस्क्राईब करून टाका. जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवणार आहे त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपण खूप सारा आनंद घेचाल त्या व्हिडिओचा. मित्रांनो, खरं तर गोष्ट महाराष्ट्राचीच आहे. आपलं पुरोगामी राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र. महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, वेगवेगळ्या गोष्टीत आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र एक महान राष्ट्र आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची ओळख खूपच काय वेगळी. पण सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या घटनांमुळं सध्या महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टी महाराष्ट्राला शोभण्यासारख्या नाहीत, हे दिवसेंदिवस आपल्याला समजत जातंय. पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्राची जी काही परिस्थिती सध्याची, म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये सामाजिक परिस्थिती म्हणा, आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा ज्या काही गोष्टी महाराष्ट्रात घडतात ना, त्या अत्यंत चुकीच्या आहेत. म्हणजे 8 दिवसापूर्वीचं ते खरात प्रकरण जर पाहिलं आपण, तर त्यातून कुठे बाहेर नाही महाराष्ट्र निघतोय, तर अजून एक प्रकरण उभं राहिलं किंवा अजून एक प्रकरण बाहेर काढलं किंवा अजून एक प्रकरणाला काहीतरी अ, वाचा फोडली असं म्हणा. ते म्हणजे नरहरी झिरवळ. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोशीचे आमदार आहेत ते. दिंडोरी काय दिंडोशी असं काही ते त्यांचा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघातले आमदार आहेत ते नाशिकचे. आदिवासी समाजातून येतात. ते जिथून ते निवडून येतात तो पूर्णपणे आदिवासी पट्टा आहे. त्याच्यामुळे त्यांना कधीच जास्त तिथं प्रचार वगैरे ह्या गोष्टी करायला लागल्या नाहीत. कारण तिथला सगळा आदिवासी समाज असल्यामुळे त्यांनी त्यांचं एवढं शिक्षण वगैरे ह्या गोष्टीतून ते थोडे मागास मागास असल्यामुळं त्यांना निवडून यायला तिथं बरं पडतं. आणि झिरवळांकडे जर पाहिलं तुम्ही तर एकदम साधा सिंपल माणूस आपला गावाकडचा असतो तसा अ, गांधी टोपी वगैरे ही त्यांची ओळख. बोलण्यातही त्यांच्या प्रत्येक वेळेस वेगळा भाव असतो, वेगळाच त्यांचा बोलण्याचा स्वभाव वेगळा आहे. महाराष्ट्राचं त्यांनी विधानसभेचे सभापती, उपसभापती पद सुद्धा स्वीकारलेले आहे. त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यांच्याकडे आहेत त्या. त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांच्या सगळ्या गोष्टी याच्याबद्दल खरंच वाखाणण्याजोग्या आहेत. पण एक गोष्ट घडते अशी काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये आणि तिथून त्यांच्या विनाशाला सुरुवात होते. विनाशकाले विपरीत बुद्धी ज्याला म्हणतात त्यातला हा प्रकार. आता झालंय काय हे तुम्हाला माहीतच असेल. एव्हाना म्हणजे तो व्हिडिओ पूर्णपणे सगळीकडे व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये सन्माननीय मंत्री आता जे औषध, अन्न प्रशासन काय मंत्री आहेत, ते नरहरी झिरवळ एका तृतीयपंथी पवन यादव नामक व्यक्तीसोबत एका रूममध्ये म्हणजे शासकीय बंगल्यावरती जो काही त्यांना शासकीय बंगला दिला जातो मंत्र्यांना. खरं तर मंत्र्यांना शासकीय बंगले का द्यायचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यांच्याकडे ऑलरेडी खूप पैसे असतात, संपत्ती असते, खूप त्यांना पैसे पेमेंट असतं. तरीही त्यांना शासकीय बंगले दिले जातात. तर मग शासकीय बंगल्याचा जर असा दुरुपयोग केला गेला, तर मग त्याची कुठे ना कुठेतरी परतफेड तुम्हाला करावीच लागते. आता त्यांचा जो शासकीय बंगला आहे, त्या शासकीय बंगल्यामध्ये ते जेवण करताना त्यांचा तो व्हिडिओ आहे. जेवण करताना त्या शेजारी दारूची बॉटल आहे. त्यानंतर ते ग्लास आहे. म्हणजे दारू ते येतात जे मद्यपान ते करतात, हे त्यातून सिद्धच होतं. म्हणजे त्यांनी जो काही बाहेर आव आणला होता, की मी किती सर्व गुण संपन्न आहे. मी किती म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, की एक सुशिक्षित नाही म्हणता येणार, परंतु एक शब्द आहे त्याला, मी आठवला की सांगतो पुढे जाऊन तुम्हाला, की मी किती चांगला आहे दाखवायचा जो काही प्रयत्न त्यांचा केविलवाणा असतो, तो या ठिकाणी पूर्णपणे फेल गेलेला आहे. कारण एका तृतीयपंथीयासोबत संबंध ठेवणं म्हणजे हा किती मोठा एक वेगळाच विषय आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलायचं? एखाद्या महिलेसोबत, स्त्रीसोबत ठेव असते तर तोही विषय वेगळाच होता तो. परंतु ते कुठेतरी एक्सेप्ट तरी करण्यात आलं असतं. परंतु एका तृतीयपंथीयासोबत रात्री घालवणं किंवा त्या ठिकाणी ते त्यांना सोबत ठेवणं. मुळात शासकीय बंगल्यामध्ये हे मंत्री आहेत, नरहरी झिरवळ. आता तो व्हिडिओ कधीचा आहे हे तपासणं गरजेचं आहे. परंतु त्या पवन यादव जो कोणी तृतीयपंथी आहेत, त्यांच्यासोबत नरहरी झिरवळांचे अनेक फोटो आहेत. म्हणजे ते खूप त्यांच्या जवळचे आहेत हे त्यातून दिसून येतं. बरं नरहरी झिरवळांसोबतच त्यांचे फोटो आहेत का? तर नाही. त्यांचे फोटो एकनाथ शिंदेसोबत आहेत, आमचे शंभूराज देसाईंसोबत आहेत, त्यानंतर नाना पटोलेंसोबत आहेत. बाकी सुद्धा नेते आहेत, संजय शिरसाट यांच्यासोबत आहेत. सो ही व्यक्तींचा ह्या जी जी कोणी व्यक्ती आहे पवन यादव नामक, तिचा वावर सर्वत्र आहे म्हणजे सर्व मंत्र्यांसोबत आहे. याचा अर्थ नरहरी झिरवळ हे काही एकटेच याच्यामधले व्हिक्टिम आहेत असं नाही. तर अजून सुद्धा खूप काही या ठिकाणी जॉइंट होतील हळू पण या व्यक्तीनं हा व्हिडिओ शूट केला, त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? कशासाठी त्यांना आत्ता त्यांना या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे पहिलं ते नाशिकचे आहेत. दुसरी गोष्ट ते आदिवासी समाजातून येतात. तिसरी गोष्ट ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून येतात.
आणि ह्या सगळ्या गोष्टी अजितदादा गेल्यानंतरच का बाहेर यायला लागल्या, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ काढला कोणी? हा जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ व्हायरल केला कोणी? त्या व्हिडिओच्या पाठीमागचं सत्य काय? हे लवकरच आपल्या समोर येणारच आहे. त्या त्या गोष्टी आपल्याला समोर दिसतच जाणार आहेत. पण पहिली गोष्ट म्हणजे शासकीय बंगल्यामध्ये अशा कोणीही व्यक्ती येईल, जी तुमच्यासोबत रात्री रंगील करेल. तर हे झिरवळ साहेब पटवून घेतलं जाणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी असलेला हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये असली जी काही यूपी, बिहारची काही तुम्ही पॅटर्न आणताय. आता गावला तो चोर, म्हणजे सापडला तो चोर म्हणून तुमच्याकडे तसं पाहिलं जाते. बाकी सगळे आम्ही म्हणत नाही की धुतल्या तांदळाचे आहेत. प्रत्येकाचे काही ना काही कांड असतात. फक्त ज्यांचे बाहेर येतात ते चोर होतात. जे आतमध्ये असतात ते सावध राहतात. पण ह्या गोष्टीमधून सांगण्यास तात्पर्य एकच आहे, की शासकीय बंगल्याचा असा दुरुपयोग करणं, तुम्ही तुमच्या प्रायव्हेट लाईफमध्ये काहीही करू शकता तिकडं. त्याशी काही देणं-घेणं नाही कोणाला. पण तुम्ही राज्याचे एक सन्माननीय मंत्री आहात. तुमच्याकडे एक खातं आहे. त्या खात्या अंडर महाराष्ट्रामध्ये काय तुम्ही करताय, किती तुम्ही दौरे केले, किती तुम्ही काय गोष्टी केल्या, त्याचा कशा-कशाला मिळणार तुमच्या मागे एका ऑफिसमधल्या एका सहकार्याने लाच पकडली. त्याचाही तुम्हाला थांगपत्ता नाही. याचा अर्थ तुम्हाला शासकीय गोष्टीतून तुम्हाला कुठल्याही प्रकारे इंटरेस्ट नाही. तुमचा इंटरेस्ट लोकांना समजला आणि आता हा व्हिडिओचा जर भाव जास्त झाला, तर तुम्हाला या पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक आमदार वादाच्या भोवऱ्यात म्हणजे पहिला धनंजय मुंडे गेले, त्यानंतर माणिकराव कोकाटे गेले, आता नरहरी झिरवळ. म्हणजे चाललंय काय? आता त्याच्यानंतर चाकणकरबाई गेल्या. म्हणजे कुठून काय प्रवास सुरू झाला आणि काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलंय, हे आपण समजू शकतो. बाकी तुम्ही समजदार आहातच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवत असतो, ते काहीतरी रेफरन्स घेऊन पाठवत असतो. सो त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.